आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते. आताच्या क्षणाला या बातमीने जशी ही बातमी बाहेर आली त्याच क्षणी संपूर्ण बीड जिल्ह्यात, मराठवाड्यात नाहीतर महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधाण आलं. जे गेल्या तब्बल 1 वर्षापासून संतोष अण्णा देशमुख यांच्या या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या, यामध्ये प्रामुख्याने धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्या पदाचा, मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि प्रामुख्याने कारण त्यांचाच कार्यकर्ता वाल्मिक कराड या हत्याकांडामध्ये 1 नंबरचे आरोपी ठरवल्यामुळे एसआयटी आणि सीआयडी यामध्ये तपासामध्ये 1 नंबरचे आरोपी वाल्मिक कराड हे निकटवर्तीय असल्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा हा द्यावा लागला होता. त्यानंतर 1 वर्षामध्ये अनेक संकटांचा सामना हा धनंजय मुंडे यांना करावा लागला. याच अनुषंगाने आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते. आपण पाहिलं तर लोकप्रतिनिधी असतील, आंदोलन असतील, मोर्चे असतील, सर्वांनी यामध्ये संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सर्वांनी आवाज उठवला, उठाव घेतला आणि फास्ट ट्रॅक मध्ये प्रकरण चालावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी देखील उठाव घेतला आणि त्यांच्या या संघर्षाला, प्रयत्नाला यश देखील आलं. प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चाललं आणि सर्व आरोपी जेलबंद झाले आणि वर्षाच्या अखेर 1 वर्षानंतर चार्जशीट देखील दाखल करण्यात आला. आरोप निश्चिती झाली आणि पुढे सुनावण्या सुरू झाल्या. परंतु धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये घेण्यात यावं, ते देखील सह आरोपी आहेत अशी देखील मागणी वारंवार होत होती. परंतु याच अनुषंगाने धनंजय मुंडे यांच्याबाबत आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत याच अनुषंगाने आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते. काही दिवसापासून एक बातमी देखील चालत होती की धनंजय मुंडे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. ती बातमी खात्रीशीर अजून बाहेर कुठेही आलेली नाही. परंतु धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी म्हणजेच 1 वर्षापासून जे काही बीड जिल्ह्यामध्ये चालत होतं आणि सर्व काही आरोप धनंजय मुंडेवरती घालण्यात येत होते, ते संपूर्ण आरोप धनंजय मुंडे यांना राजकीय करिअर मधून उठवण्यासाठी, त्यांचं संपूर्ण राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी, धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी संपूर्ण काही डावपेच हे जर कोणी केले असतील तर ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेले आहेत. असा गंभीर आरोप, खूप मोठा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी अजितदादा पवार यांच्यावरती केलेले आहेत. आणि सर्वात मोठी बातमी सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय. अजितदादा पवार यांच्यावरती खूप मोठे आरोप, गंभीर आरोप आज नवनाथ वाघमारे यांनी हे आरोप केलेले आहेत. आणि त्यांनी पुढे बोलत असताना देखील सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे यांना या राजकीय करिअर मधून उठवण्यासाठी, बदनामी करण्यासाठी त्यांना 60 कोटींची सुपारी ही देण्यात आली. ती पण अजितदादा पवार यांच्या कुटुंबियावरती आरोप वाघमारे यांनी केलेले आहेत. सुप्रियाताई सुळे यांनी 60 कोटी धनंजय मुंडे यांना आयुष्यातून, राजकारणातून उठवण्यासाठी दिलेले आहेत असा देखील गंभीर आरोप केलेला आहे. धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी खरंच हा डावपेच अजितदादा पवार यांनी केलेला आहे का? अजितदादा पवार हे जातीवादी आहेत असा देखील आरोप वाघमारे यांनी केलेला आहे. त्यांनी केलेल्या आरोपांबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यांची व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल होते केलेल्या आरोपांची. नवनाथ वाघमारे हे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. लक्ष्मण हाके आणि या दोघांनी आंदोलन मोर्चे केलेले आहेत ओबीसी आरक्षण टिकावं यासाठी. आणि त्यानंतर खूप मोठे खुलासे त्यांनी आज केलेले आहेत. त्यांच्या बाईट मधून आपण ऐकू शकता. नंतर आपण यावर चर्चा करू. उत्तर येणाऱ्या काळात देऊ. अजित पवार हा जातीवादी आमच्या ओबीसी समाजाला आम्ही सांगत राहू आणि येणाऱ्या काळात जर असं ओबीसी समाजाच्या नेत्याला संपवण्याचं काम जर अजित पवार करत असतील तर आम्हाला हे मान्य नाही. आम्ही अजित पवारांना सुद्धा संपवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहू. कारण की धनंजय मुंडे सारखा कर्तृत्ववान नेता ज्यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांना साथ दिली, पडत्या काळात अजित पवारांना साथ दिली, त्या धनंजय मुंडेला संपवण्यासाठी अजित पवारांनी अंधारातून प्रयत्न केल्यासारखा प्रकारे. म्हणजे तुम्ही आंदेकरच्या पत्नीला कुठेतरी कुटुंबातील व्यक्तींना, गुंड आंदेकरांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देता आणि तिथं जर गुंडाला तुम्ही अभय देत असतील तर धनंजय मुंडे काही गुंड नाहीत. धनंजय मुंडेच्या एखाद्या कार्यकर्त्याने जर गुन्हा केला असेल तर धनंजय मुंडे गुन्हेगार कसे असू शकतात? त्यामुळं तुम्ही आपला तो बाबू आणि लोकांचं कार्ट ही भूमिका तुम्ही आता बंद केली पाहिजे. स्वतःच्या मुलाने 1800 कोटीची संपत्ती फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्पवर घेण्याचा कार्यक्रम केला. त्यामध्ये सुद्धा तुम्ही क्लीन चिट दिली. तुम्ही स्वतः 70,000 कोटीचा घोटाळा केला. स्वतः तुम्ही आज उपमुख्यमंत्री पदावर, अर्थमंत्री पदावर आहे. तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. अजित पवार तुम्ही जातीवादी आहात. अजित पवार तुम्ही लबाड आहात. अजित पवार तुम्ही स्वतःच्या सहकार्याला संपवणारे आहात. त्यामुळे सगळ्या राष्ट्रवादीतील सहकार्याने सुद्धा अजित पवारांचा येणाऱ्या काळात विचार केला पाहिजे.
अजित पवारांना खरं तर हे जाणीवपूर्वक शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना खुश करायचंय. हे सगळे एकच आहेत. आज धनंजय मुंडेला संपवण्यासाठी सुप्रिया सुळेंनी 60 कोटींची मीडिया ट्रायलसाठी सुपारी दिलेली आहे. आम्ही वारंवार सांगतो सुप्रिया सुळे अतिशय ओबीसी द्वेष्टी आहेत आणि सुप्रिया सुळेंचे वडील शरद पवार सुद्धा हे ओबीसी द्वेष्टी आहेत. फक्त आतापर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची म्हणत ओबीसींना फसवण्याचं काम केलं, परंतु आता हे सगळं उघडं पडलेलं आहे, सगळ्यांना कळायला लागलंय. बीडमध्ये वेगळा न्याय आणि पुण्यामध्ये वेगळा न्याय हा चालणार नाही. सुप्रिया सुळेंना शरद पवारांना खुश करण्यासाठी अजित पवारांनी हे केलेला कार्यक्रम आहे आणि यामधून सर्व ओबीसीने आता बोध घेतला पाहिजे. धनंजय मुंडेला संपवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, भुजबळ साहेबांना संपवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांना येणाऱ्या काळात आपण जशात तसं उत्तर दिलं पाहिजे. अद्याप त्याच्यामध्ये आपल्याला काही बोलता येणार नाही. ह्या राजकारण्यांचा आजच्या घडीला काही भरोसा राहिलेला नाही. उद्या हिंदू म्हणतील आणि एखादा उत्तर भारतीय महाराष्ट्राच्या भोकाटीवर आणून बसवतील. हे काही सांगता येत नाही, कारण की राजकारणामध्ये फार खिचडी झालेली आहे. कोण कोणासोबत आहे, कोण कोणासोबत नाही, हे तळाला मेळ राहिलेला नाही. कोणाकोणाची सोबत युती म्हणजे आता फार अभद्र युत्या झालेल्या आहेत. त्यामुळं अद्याप तरी काय कसं कौल महाराष्ट्रातील जनता आणि मुंबईतील जनता त्या कुणाला कौल देते त्यावर महापौर ठरले जाईल. सुटल ना आता. महापौर पदाचं आरक्षण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार सोडण्यासाठी केलेलं हा नियोजन असू शकतं, कारण की आत्ताच जर केलं तर मग त्यामध्ये ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, मुस्लिम असेल याचा विचार करेल आणि सत्तेच्या विरोधात कौल देईल. म्हणून कुठतरी आत्ताच हे सोडत करायची नाही आणि नंतर मग एक बार मतपेटीत हे सगळे उमेदवार बंद झाल्याच्या नंतर त्याला ज्याला महापौर करायचंय तशा पद्धतीने त्याच्या कुठल्या कॅटेगरीचा आहे तशा पद्धतीने आरक्षणाची सोडत होईल.